थंडीचे दिवस झाले की सगळीकडे भाजीवाल्यांकडे आपल्याला पाहायला भेटतात ते ताजे हिरवेगार असे फ्रेश वटाणे. आता वटाणे बघितलं की आपलं सगळ्यात आधी मन होतं ते वटाण्याची अशी ग्रेव्हीबाज भाजी किंवा आलू मटर आणि मसाले भात. तर आज मी छानपैकी कोणतंही वाटण न करता अगदी थिक आणि मसालेदार ग्रेव्हीबाज अशी ही वटाण्याची भाजी बनवली आहे. तुम्ही याला वटाणा ग्रेव्ही वटाणा मसालासुद्धा बोलू शकता. खूप सिंपल पद्धतीने केला, पण पाहू शकता तुम्ही याचा दाटसरपणा. ही ग्रेव्ही बघू शकता, कुठलंही वाटण न करता ही ग्रेव्ही इतकी छान थिकनेस झालेली आहे. तर चला बघून घेऊया ह्याला बनवायची कृती, लागणारे साहित्य. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा असेच रेसिपी बघण्यासाठी. ते हे बघा किती छान टवटवीत फ्रेश हिरवेगार असे हे हिरवे वाटाणे घेऊन आलेले आहेत. थंडीच्या दिवसातच आपल्याला नेहमीपेक्षा वर्षामध्ये एकदा तरी थंडीमध्ये आपल्याला हे वाटाणे भरपूर प्रमाणात खायला बघायला भेटतात. हे बघा, तर छानपैकी मी आज हे वाटाणे घेऊन आले. थोडा मसाला भात पण करणार आहे आणि वाटाण्याची भाजी पण करणार आहे. तर छानपैकी अशी सोलून घेतलेत वाटाणे. थोडीच भाजी बनवायची कारण मसाला भात पण बनवायचा आहे, त्यामुळं ही भाजी मी वाटाण्याची थोडी करते. आता ग्रेव्ही दाटसर आहे, पण मसाला वाटायचं काहीच नाही. फक्त कांदा टमाट्याला इतकं छान बारीक चॉपरमध्ये मी कट केलेला पाहू शकता तुम्ही. याचा बारीक बघा किती बारीक झालेला आहे. तुम्ही याची ना पेस्ट करू शकता मिक्सरमध्ये, थोडं लसूण अद्रक टाकून कांदा टमाट्याची पेस्ट बनवू शकता. पण मी छान प्रकारे बारीक करून घेतलेत, म्हणजे पेस्ट करण्याची आवश्यकता नाही वाटली मला. इतकं छान हे बारीक झाले. तरीसुद्धा तुमच्याकडे चॉपर नसेल ना, तर मग मिक्सरमध्ये अद्रक लसूण आणि कांदा टमाट्याची पेस्ट करा. हे बघा, म्हणजे कुठलं वाटण तर करायचं नाही आपल्याला, फक्त ह्या दोनच साहित्यापासून ती ग्रेव्ही इतकी छान थिकनेस होते ना. तुम्ही फक्त बघत राहा ही भाजी किती छान तयार होते. आता मी फक्त इकडे कांदा टमाटर वापरले आणि थोडा अर्धा चमच्याच्या अंदाजाने लसूण अद्रकची पेस्ट टाकली. बस, आता हे दोन साहित्यातच आपली ही भाजी इतकी छान परफेक्ट तयार होईल ना, म्हणजे पाहता क्षणी कुणाला वाटणार नाही की मसाला न वाटता केलेली ही भाजी आहे. आता ही चांगल्या प्रकारे मी ना जरा परतून घेते. कांदा टमाटर अद्रक लसूणची पेस्ट टाकली, कढीपत्त्याचे 2-4 पाने टाकलेत. तुम्ही हवं तर इकडे थोडेसे खडे मसाले टाकू शकता. तर याला जरा असं परतून घेतलं की आपण याच्यामध्ये जरा बेसिक मसाले टाकायचे. त्यामध्ये आहे सुरुवातीला लाल तिखट, जसं पण तुम्हाला कमी जास्त आवडेल लाल तिखट टाका. त्यानंतर धना पावडर टाकायची, त्यानंतर थोडा गरम मसाला टाकायचा, थोडीशी हळद टाकायची. हे आपले रोजचे डेलीचे मसाले टाकायचे चवीनुसार. आता गरम मसाला टाकून घेते. हळद धना पावडर लाल मसाला टाकलेला आहे. हा गरम मसाला टाकून घेते. थोडाच राहिला आहे तेवढा सगळा टाकून घेते. खूप छान पावडर आहे, हे खडे मसाल्याचं पावडर आहे, त्यामुळे मला वेगळे खडे मसाले वापरायची आवश्यकता लागत नाही. चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे सगळे मसाले आता कांदा टमाट्यासोबत छानपैकी एकजीव करून घ्यायचं. हे बघा, मस्त ह्या मसाल्याची एक ग्रेव्ही तयार होते. म्हणजे कुठलंच वाटण नाही केलं, खोबरं नाही, काय नाही, तरीसुद्धा ग्रेव्ही ही खूप छान दाटसर होते. हे कांदा टमाटर जर तुम्ही मिक्सरमध्ये पेस्ट केली ना, तर बस अशीच ग्रेव्ही तयार होईल. पण मी एकदमच बारीक चॉपिंग केले, त्यामुळे ही दाटसर ग्रेव्ही तयार झाली याची. आता याच्यावर थोडंसं 1-2 शितोडे पाण्याचे टाकलेत, जेणेकरून काय होतं तेल सुटेपर्यंत मस्त न चिटकता ही ग्रेव्ही तयार होईल. बस, आता याला थोडा वेळ द्यायचा स्लो गॅसवर, अगदी बारीक गॅस करायचा. झाकण नाही ठेवलं तरी हरकत नाही. हे बघा किती सुंदर अशी ही ग्रेव्ही आपली तयार झाली. तेल सुटलेलं आहे आणि व्यवस्थित ही परतली गेलेली आहे. तुम्ही रंग बघू शकता याचा किती सुंदर आलेला आहे. आणि ही आपली कांदा टमाट्याची ग्रेव्ही, लसूण अद्रकचा फ्लेवर टाकलेला आहे, खूप छान लागते, मस्त वाटते ग्रेव्ही. आता आपण ह्या स्टेजवर हे वाटाणे टाकायचे. हे वाटाणे पूर्णपणे कच्चे आहेत, त्यामुळं ह्या भाजीला 10 मिनटं लागू शकतात बनवायला, जर स्लो गॅस ठेवला तर. आता हे सगळे वाटाणे आपण याच्यामध्ये एकजीव करून घेऊया. बघा, ही कांदा टमाट्याची जी ग्रेव्ही केली आपण ती कशी पॅक झाली, एकजीव झाली, म्हणजे असं वाटते कुठलं तरी आपण वाटण केलं आहे. एकदम दाटसर घटसर असं वाटते का नाही बघायला, पण आहे फक्त कांदा टमाटेच. हे बघा मस्त, इतके म्हणजे विचार करू शकता किती बारीक ती कटिंग केली असणार. आता हे छानपैकी पॅक झालेलं आहे. पूर्ण वाटाण्याला मसाला पॅक झाला आहे. याच्यामध्ये एक मोठा ग्लास भरून पाणी टाकायचं. आता तुम्हाला रस्सा कितपर्यंत म्हणजे वाढवायचा त्यानुसार पाणी वापरा.
वटाणे कच्चे असल्यामुळं आपल्याला इकडे पाण्याची आवश्यकता लागणार आहेत. जर वटाणे थोडेफार शिजून घेतले तर मग थोडंच पाणी लागेल किंवा नाही वाफरलं तरी चालेल. आता हे बघा मी मस्त पाणी मिक्स केलं आहे आणि आता आपण ह्याला द्यायचा आहे थोडा वेळ. सगळे मसाले टाकून झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता आपली ही भाजी स्लो गॅसवर सुरुवातीला खळखळून उकळी येऊन द्यायची हाय फ्लेमवर आणि मग स्लो गॅस करायचा. हे बघा किती छान उकळी होत आहे. आता आपल्या ह्या वाटाण्याला आता मी स्लो गॅस करते आणि मस्त 5 मिनटं याला वेळ देते. हे बघा एक 5 मिनटामध्ये ही भाजी आपली दाटसर होत चाललेली आहे. म्हणजे जो रस्सा आहे ना तो वाटाणे शिजण्यामध्ये कमी होत चाललेला आहे आणि ही ग्रेव्हीसुद्धा दाटसर होत चाललेली आहे. याचा थिकनेसपणा तुम्ही बघू शकता. जसं जसं वेळ जातो ना तसं तसं याचा थिकनेसपणा वाढतो, वाटाणे शिजत राहतात. अगदी स्लो गॅस ठेवलेला आहे मी. आता परत एकदा झाकण ठेवते आणि अजून 2-3 मिनटं शिजून द्यायचं स्लो गॅसवर. ही अशी थोडीशी कोथिंबीर वरून टाकायची. बस आता झाकण ठेवायचं आणि याला द्यायचा थोडा वेळ. स्लो गॅस आहे त्यामुळं 10 मिनटं पकडून चाला ह्या बाजूला आणि झाकण ठेवते. आता 2-4 मिनटांनी चेक करूया. तर हे बघा आता परफेक्ट आपली ही वटाणा मटर मसाला तयार झालेला आहे खाण्यासाठी. इतका थिकनेसपणा आणि ग्रेव्ही बाज ही वटाणा मसालेदार किती छान झाली बघा, पाहू शकता. सुंदर अशी ही भाजी तयार झाली आहे सिंपल पद्धतीने. ही दाटसर ग्रेव्ही किती छान झाली का नाही. अजिबात कुठलंच वाटण केलं नाही आणि थोड्या वेळाने पाहू शकता. वा वा किती मस्त वाटते बघा. पाहता क्षणी कुणाचंही खायची इच्छा होईल ही भाजी. इतकी छान दिसते बघा. तुम्ही याच्यामध्ये ना 1-2 बटाटेसुद्धा बारीक चिरून टाकू शकता. म्हणजे आलू मटरसुद्धा हा तयार होऊ शकतो. आणि ही थिकनेस बघा तुम्ही ह्या मसाल्याचा. म्हणजे असं वाटत नाही की आपण ह्याच्यामध्ये कुठलंच वाटण केलं नाही. पण वाटाणा कसा प्रत्येक ग्रेव्हीला असं सेट झाला. हे बघा जवळून आणि स्लो दाखवते तुम्हाला. एकदम छान झाली का नाही. म्हणजे सिंपलच भाजी पण ग्रेव्हीदार झालेली आहे. तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने ही मटार मसाला करून बघा. खूप भारी लागते. हे बघा याचा थिकनेसपणा किती छान रंग आलेला आहे. तर चला आपण याला गरमागरम आता प्लेटमध्ये काढूया. थंड केली आहे थोडीशी भाजी आणि ही आपली मटार मसाला बघा. वाटाण्याची भाजी मसालेदार किती छान झाली. म्हणजे जर कोणाला वाढली ना तुम्ही जेवायला पुरीसोबत तर कुणाला वाटणारच नाही ही भाजी. अजिबात मसाला वगैरे वाटण न करता बनवलेली आहे. इतकी चवदार टेस्टी लागते. अद्रक लसूणचा एक छान फ्लेवर आहे. मसाले टाकलेले आहेत आणि हे वाटाण्याची चव तर अप्रतिमच असते. तर पाहू शकता बघा. हाय का नाही मस्त दिसते ना बघा. मला तर पाहता क्षणी अशी भूक लागली. असं गरमागरम पुऱ्या काढायच्या आणि त्यासोबत याचा आनंद घ्या. खूप छान लागते. आणि सणासुदीला तुम्ही अशी सिंपल भाजी करून खाता इतकी मस्त वाटते बघा. पाहता क्षणी किती छान दिसते का नाही. ग्रेव्ही बाज एकदम घटसर दाटसर अजिबात कुठलंच वाटण न करता ही सिंपल भाजी पण किती छान झालेली आहे. पाहता क्षणी खावाशी वाटणारी अशी ही मटर मसाला भाजी एकदा नक्की करून बघा. वाटाण्याचे सीझन चालू झालेले आहे तर नक्की घेऊन या आणि अशी सिंपल भाजी करून बघा आणि देऊनसुद्धा बघा. सगळेजण तारीफ करतील, आवडीने खातील. तर चला आता मी पुऱ्या काढणार आहेत आणि छानपैकी ह्या भाजीचा आस्वाद घेणार आहे. तुम्ही पण या सगळे खायला आणि असे नक्की एकदा ट्राय करून बघा. खूप सिंपल भाजी आहे. काही तामझाम नाही, कुटाणा नाही, पण पाहायला आणि खायला मात्र टेस्टी आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली ही मटर ग्रेव्ही मसाला? आवडली असेल तर लाईक करा. स्वस्त राहा.